हे तू काय लिहिते बराबर आहे अजून वर पाहिजे हो आर्टिस्ट नमस्कार नमस्कार सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या नावाचा आपण सर्वांनी जय जयकार करायचा राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराय नमः राजाधिराज सद्गुणा बहुराजाय नमः राजाधिराज सद्गुणा श्रीकाड सिद्धेश्वराय नमः। आता आपण एवढा उत्स्फूर्तपणे नृत्य आविष्काराचा कार्यक्रम पाहिला तसंच आता या ठिकाणी मी भारुडाचा कार्यक्रम सादर करतोय आणि संत एकनाथ महाराजांचा भारुड आहे रडता राहीना बाळ माझं रडता राहीना। आपण बऱ्याच वेळा ते भारुड पाहिलेलं असेलच या अगोदर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आधी पहिल्यांदा इथे बघितल्यावर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटेल का हे नवल नाही की असंच नाही की काय पण भारुडा असा एक विषय आहे की भारुड म्हणजे बहुरूढीला आरूढ असलेलं भारुड ज्याला भारुड कळलं ते त्याचं भारुड नाहीतर ते जीवाचं भिरूड आहे। भारुड म्हणजे काय संतांच्या गात्यातून वचनातून काव्यातून आपल्याला जे आतापर्यंत अनुभवायला मिळतं ते आहे भारुड। म्हणून तसंच मी एक भारुड या ठिकाणी सादर करतो एकनाथ महाराजांचं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना रडते माझे बाळ ताने समजाविते याला उगा राहीना रडते माझे बाळ ताने समजाविते याला उगा राहीना माझे बाळ ताने समजाविता राहीना रडते माझे बाळ ताने समजाविता रडते माझे बाळ ताने समजाविते याला उगा राहीना रडते माझे बाळ ताने समजाविते याला उगा राहीना रडते माझे बाळ ताने समजाविते याला उगा राहीना रडते माझे बाळ ताने समजाविते राहीना नाना पारी समजाविते 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 मागिला ते काया देते मागिला ते काया देते मागिला दे खाया देते मागिला दे खाया देते वरिल्याचा डोळा लागला रडते माझे बाळ ताने समजाविते याला राहीना रडते माझे बाळ ताने समजाविता याला उगा राहीना रडते माझे बाळ ताने समजाविता उगे राहीना रडते माझे बाळ ताने समजाविता उगे राहीना
बागुल बुवाची भीती दाविते बागुल बुवाची भीती दाविते डोळा लागला माझे बाळ माझे सकाळपासून माझं बाळ काही केल्या उगारात नाही. नाना प्रकारे समजावलं, अंगाई गीत गायलं. त्या ठिकाणी भारूड सुद्धा गाऊन टाकण्याचा प्रयत्न केला, तरी देखील हे बाळ उभं राहत नाही. काय करावं? काळ सिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी या ठिकाणी अध्यात्म उत्सव सत्संग चालू आहे आणि त्या ठिकाणी माझा दादा असेल तरी मी त्याला हाक मारून पाळते. अरे दादा, बऱ्याच वर्षांनी भेटतोय. कसं काय तुमचं बरं चाललंय ना? काय करायचं? या निमित्ताने इथं प्रोग्रामच्या निमित्ताने आलतो. लिंक तोडतो. प्रोग्राम निमित्त इथं आलो होतो. बऱ्याच दिवसांना मला सांगतो वाटलं माझं पोरग ताईचं पोरग कुठेतरी रडतंय. मोठमोठ्याने ताई बोंबटती, कशाला बोंबटती बघूया तरी. काय म्हणते पोरग, काय म्हणते पोरग्याची आई, काय म्हणते पोरग्याचा बाप कुठे, पोरग काढले कुठं फिरतंय काय माहित नाही. बघावं तर राम 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 कोणाला म्हणतात रे? राम राम कोणाला म्हणतात म्हणजे बाई माणसाला राम राम म्हणतात. बाई माणसाला राम राम म्हणतात का रे? मग कोणाला राम अरे आपल्या घराण्यामध्ये एवढा मोठा वाढला सुद्धा राम राम कोणाला म्हणायचं कळत नाही का? बाईला राम राम म्हणतात. अरे नमस्कार करतात एक ताई नमस्कार. बरं ठीक आहे. कसं काय बोलावलं केलं मला? अरे बघ, हे तुला आता भाषण झालेलं माहित आहे ना? मला कुठं माहिती तुला भात झालं? मला तर कळवलं मी नाही तुला भात झालंय मला. अरे दादा, कसं कळवलं? तू आधी असतोस का इकडे? तू सध्या सुरतला तिकडे कंपनीमध्ये कामाला आहे. 6-6 महिन्याने घरी येतोस. वहिनीची तुझी भेट घाटच होत. अरे वहिनी तर बोलूच नको. काय झालं? वहिनी गेली. अरे आणि तुला जेवढी वाजवीत गाजवीत आणली तेवढीच वाजवीत गाजवीत परत गेली. राहिलीच नाही. काय करू तसा अवघड एकटाच बोंबडत फिरतोय. म्हणजे तिला काय अध्यात्म सत्संगाचं काहीच नाही कळलं. मलाच नाही कळलं तुला कुठे कळलं. काय म्हणतो? आणि दुसरी लव्ह मॅरेज केली. आई बापरे. ती पण पाचली नाही. ती पण नाही ना. आणि तुझा तो मित्र, आता हा कुठचा मित्र बरं? तुझा नेहमीचा तुझ्या बरोबर असणारा मित्र नाही का? तो तर आलाय का तुझ्या बरोबर? तुझा तो मित्र नाही का देवजी?
हे कसं आहे माहिती ताई, जोपर्यंत लग्नाच्या अगोदर पोरग होत नाही, लग्न होत नाही, पोरग होत नाही, जबाबदारी होत नाही, आणि जबाबदारी झाल्याच्या नंतर जेव्हा बायको घरातनं हाकली होती, जशी बायको घरातनं, आता तुम्हाला खरं सांगू काय नाही, आता मी 5वी बायको केली पण गमत अशी झाली, आता जेव्हा पण आम्ही दोघं घरात असतो आणि जर बायको तरी माझं भांडण झालं तर बायको फेकून मारते, मी पण फेकून मारते. पण होतंय कसं माहितीये, आम्ही एकमेकांना फेकून मारतो तोपर्यंत बाजूवाल्यांना कळत नाही, पण दोघं आम्ही बाजूवाल्याला मारायला जातो ना तेव्हा कळत नाही. तर ती राहिला तर ती बी अशीच आहे. आणि काय करावं आता, बरं तुम्हाला एवढं घाई गडबडीत बोलवलं, पण ताई मला काय म्हणायचं, माझं सगळं झालं, जीवनाचं घ्यावं झालं. आता काय माहितीये का, ज्याने त्याने तुझी इथं बसलेली मंडळी लहान मोठी सगळी आहे ना, तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आम्ही लग्न कितीही करू दे, तुम्ही लग्न एक जरी केलं असलं तरी लग्नाच्या अगोदर तुमचा किती धिंगाणा असला तरी लग्न झाल्याच्या नंतर एक पोरग हो नाही तर नाही होत. आणि आता पोरग करतच नाही कोण म्हणा, झालं तर झालं, नाही तर नाहीच झालं. आणि जेवढं होतं एखादं पोरग कोणाला होतं, मला मी एकच पोरग, पण तुम्हाला मी खरं सांगतो, ते एक पोरग म्हणजे निव्वळ नवसाचं. ते बसलं तरी आम्ही विचारतो बसलं का, उठलं तरी आम्ही म्हणतो उठलं का. आम्ही 4-4, 5-5 पोरं होतो माझ्या आईला, आई आल्याच आम्हाला समजना, आम्हाला जर आमचं काय झालं तर आईनं आम्हाला मारलं कशाला, कळतच नव्हतं मारलं कशाला. जर भांडण कुणी बारक्या पोरग्याने जर खाल्लं, मार मोठ्याला दुःख्यानंच मारायचं. आली नाही आई आली ना तशीच आहे ती. सगळे झाले आणि झालं तरी मी एवढं भांडण. अरे पण वेळेत तुला मगाशी सांगितलं आलेल्या, हे बाळ झालं तेव्हा तू सुरतला होता म्हणून. आणि त्यावेळेला तुझ्या भावाची भावाची बहीण झालं कसं चाललंय मस्त. मगाशी भेटले होते, पार वर ढेरा करून पडले होते, माझ्यावर बसले होते. असं काय, बरं मी काय म्हणते, पोरं रडत नाही. अरे रडतंय, ऐकत नाही, समजत नाही, पण आता तुला अनुभव चांगला आहे ना. बरं मी काय म्हणतो, मुलं सांभाळायचा म्हणून तू काय ते त्याला समजून काढ. मुलं सांभाळायचं म्हणजे कोणाची मुलं सांभाळतो, लहान मुलांना. हा. बरं मी काय म्हणतो, ह्या पोराला दूध पाजलं का नाही, पाजलं तरी रडते? हो. कधी पाजलं, याचं दूध कोण पितं, बाप? अरे त्याला दूध पाजलं म्हणजे मला म्हणायचं काय माहितीये का, आता कसं आहे माहितीये ताई, बघ पहिल्यांदा आपल्याकडे परंपरा होती, गावात घरात गाय म्हैस होती, याचं पण दूध पाजायचं. मग आता त्याला दूध कोणाचं पाजलं म्हणायचं. अरे गाईचं पाजलं, डेअरीचं पाजून पण पाहिलं तरी गप राहिला, तरी गप राहिलं. या आईचं टकरं बघून पोराला काय झालं कळत नाही. या आईची पिढा नाही काय रे, माझ्या ताईला असा त्रास काय देतो सांगू का तुला. माता माऊली दुनिया दावली, हाताचा केला पाळला, नेत्राचे केले दिवे, तरी तू तुझ्या आईला तुझ्या नाही. अरे काय शिव्या म्हणतेस की काय तू? दिव्या नाही मग तरी तू तुझ्या आईला काय, तुझ्या आईला म्हणजे बघ आता कसं आहे ताई, आता बघ माता माऊली दुनिया दावली, हा इकडेच आहे ना, दुनिया दावली, हाताचा केला पाळला, केला का नाही. हो हो. माता माऊली दुनिया दावली का नाही. होय. काय बात पोरगं ठेवून गावभर हिंडती नाही ना, मग अशी बुवानी मी सांगितलं ना. होय. बरोबर ऐकलं का रे तू? बरोबर आहे. हा, मग माता माऊली दुनिया दावली, हाताचा केला पाळला आणि नेत्राचे केले दिवे, तरी तू तुझ्या आईला त्रास का देतो हे मला वाटतं. समजून कधी सांगायचं. हे तुला कळायचं कधी, तुझा भाव आहे म्हटल्यावर तुला कळायला हवं. हॅलो, खरोखरच एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. एक रिमाइंडर दिला आणि एवढा एक चांगला विनोद आपल्या समोर सादर केला. आणि हा विनोद खुश होऊन ज्यांना 30 वर्ष मागे गेल्यासारखं वाटलं आणि खरोखरच प्रेक्षकामध्ये बसून ज्यांनी टॉवेल तोंडाला बांधून हसत आहेत, असे 40 वर्षानंतर ह्यांची तेवढीच मेमरीची पॉवर आज आपल्याला स्टेजवर दिसते, हे त्यांना दिसतंय. अशी देवजी पिलाजी बेंद्रे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बरं वा, मी काय म्हणतो, तू
बसा नाही गं बसा. एखादा पाळणा वगैरे म्हणून टाक. काही पाळणा म्हणतो तर पाळणा तो आता कसं आहे काही बघ ह्या मुलांना आताची जी मुलं आहेत ना, ही छोटी छोटी जी नवीन पिढीची मुलं आहेत, त्या पोरांना काय बोललेलं कळत असं मग आपण कसं म्हणतो? त्यांना मोबाईलच कळतो. जसं पोरग बाहेर आलं त्याला पाळण्यात टाकलं की एका उशाला मोबाईल ठेवला की पोरग गपच बसते. त्याच्यामुळे मनापासून बोलतो. मला पण तो अनुभव आहे. बाळा बघतो त्याला काही गप्प करून आपल्याला. जो जो रे बाळा युयू रे गाई, जो जो रे बाळा युयू रे गाई, जो जो रे बाळा युयू रे गाई, जो जो रे बाळा युयू रे गाई ऍक्टिंग करतोय. आता पाळण्याच्या मोठा मला शिवाजी महाराजांचं त्यावेळेला म्हणत पहिल्या दिवशी आनंद मोठा असं काहीतरी. काही त्यावेळेला शिवाजी महाराज होते, आता नाही. पहिल्या दिवशी आनंद मोठा बाळाचा गेला जमन जो बाळा जो ऐकलं गेली माझी. ह्या बाळाला सांभाळायला आताच्या ह्या युगामध्ये एखादी बाई ठेवता, तुम्ही मावशी ठेवता, आजी ठेवता, अशी कोण आहे का? आहे ना, शिकलेलीच आजी आहे थोडीफार. मी तुझ्यापेक्षा शिकलेली नाही. जास्त ना शिकलेली आहे पण थोडीफार शिकलेली आहे. अनुभव जास्त आहे तिच्याकडे. बरं, मग तिला बोलव. मग अशी तसं बुवाने सांगितलं पाणी किती गरम करून आंघोळ घालायची आणि हात भाजतोय का, हात भाजतोय का, जुनी झालेली कातडी असते ना, तशीच आजी आहे. आजीला बोलव, आपण बघूया. कारण कसं होतंय आता आई वडिलांपेक्षा जी बाई, जी मुलगी कोण आजी सांभाळणारी असते तिचा संवाद इतका जवळच आहे की तो पोरग तिच्याकडेच गप असेल असं मला तरी वाटतं. बरं, मग तू बोलव आणि तुझ्या बाळाला तुझ्या आईचं भिकार नाही. माझ्या अंगावर. तुझ्या मावशी आजीला पुढे तिला आवाज दे. अगं ये मावशी. अरे साहेब चष्मा लावून साफसफाई करत होती. ही माझा आवाज घेऊन विचारते ती चांगला आवाज ओळखते. कोणतरी बाबिया बोलत होता तरी विचारते कोण बोलत होत. कोण बोलणार दुसरं? माझा भाऊ आलाय. कुठून आले ते? गावाकडून आले. तिला पत्ता सांगा आता कुठून आलो. गावाकडून आले.
कुठे राहतात? ते मामीकडे भांडी घासतात. कशा आहे? काय म्हणते? कशा आहे? दिसायला होय सूर्याला म्हणतं उगवू नको, चंद्राला म्हणतं मावळू नको, जसं काय कोणाच्या आहे. मावशीने आता म्हणजे माझ्या भावाला तो प्रश्न तू केला ते दिसायला कसे आहेत तर तू पुन्हा एकदा विचार की ते दिसायला कसे आहेत. नाही, ते दिसायला कशा आहेत ग? आई, ते दिसायला कशा आहेत ग? मला बघूच वाटते. सूर्याला म्हणतं मावळू नको, चंद्राला म्हणतं उगवू नको, तसं काय कोळशाच्या आईचं टप्पू. शकतो का नाही? चालेल तू भेटू शकतेस. ताई तिला सांग पहिलीच माझी 5 लग्न झाली आणि परत तुझं इथं कोणाचं लग्न बाकी आहे? कोण मला ते बघायला लग्न सोपं नाही 5 लग्न करणं. एक केलेले इथं सगळे बसलेले आहेत बघ. बरेच दिवसांना आज हसतात नाही ते हसतच नाही. घरी येतात त्याला कुठल्या जागायचं? अगं, ते मागल्या जागेत मगाशी बोलले पण आता मला वाटतं मतदार भाऊ ते झोपला असेल. ते काय करतात? आता मी मगाशी सांगितलं मठाची मागची भांडी असतो या बरोबर. मी काय म्हणतो ताई? हा, काही त्याला भेटून येतो मी. हे नाक्यावरची. सांभाळू ना तिकडे पण अवकाशांना झोपला असेल. ही बघती खरं पण मान असते एका बाजूला आणि डोळे जाते दुसऱ्या. आम्ही चष्मा लावतो म्हणून काय रात आंधळी म्हटलं तरी चालेल पण आंधळी नाही. माझ्यावर फिदा होते की काय? ए बाई जायचं भिटायला काय मला जे प्रश्न करताय ना माझं वय बोलताना ना मला पूर्ण मोकळं करून नको दिसून पण सगळं झालं. नक्की पोरगीला गप करायला आले ना ओळख करून घेते. पण मी काय म्हणतो पण तुम्ही आहे ना याना गडे जरा पूर्ण व्यवस्थित बोल. मला कसं ऐकायला इकडे याना आगडे. आता जेवण भावजींना सांभाळून ठेव. एका डिपार्टमेंट खरं नाही. लग्न झालं का तुमचं? माझं लग्न झालंय. थांब ना जरा. माझी 5 पोरं आहेत. माझ्या 4 बायका अशाच गेलेल्या आहेत. माझे लग्न आणि कधी का? एक बायको शिल्लक आहे. तिच्यावर आणि माझ्यावर दोघांवर अन्याय नाही होणार एवढं अंतर ठेवून बोला. समारीच नाही. हा?
त्यामुळे माझं नाव संभाळीत नाही, मला सोडून दे. त्यामुळे दुसरा लग्न काय बघतोय म्हणून तुम्हाला बघतोय लग्न झालंय का? मी म्हणतोय तुम्हाला तुमचा नवरा सांभाळीत नाही का? रात्री पण चष्मा लावून फिरल्यावर नवरा सांभाळायचा कसा? मला वाटतंय तुम्ही ह्या हिशोबाने वावरताय, धक्का फिरताय. मला तर वाटतं तुमचं काहीतरी लफडं आहे बाहेर. हो तुमचे लग्न नाही आहे. लफडं नाही ना? नाही. बरं मी काय म्हणतो, तुम्ही यांच्याकडे किती वर्ष काम करताय? हो तेव्हा काय 2 महिन्यांचं येत नाही का? येतो तेव्हा. आता 6 महिन्यात झालेला 9 महिन्यात मुलगा झाला. 9 महिन्याने झालाय. बाकीच्या किती महिन्याने होतो? तर काय करायचं? आता मला गप करायचं. हा बघा बघा. आणि कशासाठी बोलला? अरे बाळ सकाळपासून राहत नाही म्हणून म्हटलं आता तू अनुभवी आहेस, तर त्याला काय पोटात दुखतंय की काय होतंय? जे भाऊ बघतो मला दाबेल बघ. हो, दुखतं, काय बरोबर आहे त्याला. तुयू आई कोण समजली त्याला? असं करतो स्वतः बोलायची. हो, तिथं तर श्वास बंद होईल एवढं जोरात पाहत असतं. गप्पा झाला बघ. असं होतंय? हा गप्पा राहतो. झोपत नाही पण तो बघतोय अजून झोपलो. बघतोय लुकलो. हा. असं कमाल करा. हे सांभाळू. हा तिला पैसे द्या. पाळणा बिल ना बरं एखादं काहीतरी गाणं त्याला म्हणून टाकू. लफडं करायचं बायकोचं. बरं मी तू मग तू एक सोडत. रंगानं देखना रूपानं चिकना कृष्ण घसावळा. रंगानं देखना रूपानं चिकना कृष्ण घसावळा. माझ्या बाळाला मामाचा लागलाय लळा. माझ्या बाळाला मामाचा लागलाय लळा. मामाचा लागलाय लळा. माझ्या बाळाला मामाचा लागलाय लळा. रंगानं देखना रूपानं चिकना कृष्ण घसावळा. रंगानं देखना रूपानं चिकना कृष्ण घसावळा. माझ्या बाळाला नाकी डोळे छान रंग गोरा पान. नाकी डोळे छान रंग गोरा पान. बाळपणाला याच मिरवायला कुणीतरी होयाला फिरवायला. कुणीतरी होयाला फिरवायला. नाकी डोळे छान रंग गोरा पान. नाकी डोळे छान रंग गोरा पान. बाळपणाला याच मिरवायला कुणीतरी होयाला फिरवायला. कुणीतरी होयाला फिरवायला. आणि हसतय ग बाळ हसतय ग. 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 फाल्गुनी काना फाल्गुनी पाळा. फाल्गुनी काना फाल्गुनी पाळा. एका जनार्दनी लाविते सरा. 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 गोविंद 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 बाळ गोविंद 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 गोविंद
अरे बाबा बापूंनी बाळाला झोपून आता त्याला पाळण्यामध्ये ठेवू. बरं. आणि आता माणूस तुला बघले जायचे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आजीशी गप्पा मारायच्या असते मावशीला मार तुला काय बोलायचं ते बोल. ती बघावा तेव्हा तयार. शिमग्यात बघितलं तेव्हा पण तशी होती. शिमगा उलटून मे महिना आला तरी साडी काय सुटली नाही. साडी काय सुटली नाही तशीच्या तशीच आहे. बरं मी काय म्हणतो मंडळी, बसलेल्यापैकी बऱ्याच लग्न झाली असतील नसतील मला नाही माहिती. इथे किती मुलं आहेत लग्नाची बाकी? जरा ऐका, जर झाले नसतील तर बाबानो येळेत विचार करा. आता पोरगी बिरगी भेटायचा जमाना संपलाय. आणि जेवढ्या पण त्या मुलांच्या मम्म्या इथं बसल्या असतील, मम्म्याच म्हणतात ना आता, हा जर मम्म्या बसल्या असतील तर मम्म्याने जरा लक्ष ठेवा पोराकडे. पोरग सारखं मामाकडे जायला लागलं म्हणजे समजायचं मामाच्या पोरीवर लाईन मागते. त्यांना पण दुसरं काय पर्यायच नाही हो. आता मामाचीच पोरगी त्यांना गावणार नाही तर त्यांना पोरगी देणार आहे कोण तवा? या अख्खा दिवस मोबाईल वर बसून बसून यांची गेले रेंज आता यांना सुधरण असं झालंय. हे साडासात गेले तरी बसले तरी त्या मोबाईलच्या बोलण्याच्या नादात चेन लावून भाषेचे सोडूनच बाहेर येते. तरी ह्यांचं कसं होणार? मावशीचे लई तारांबळे हे तुमच्याच गावची वाटतं. हा आहे ना, जरा आवरा येईल. मी काय म्हणतो माहिती, मी म्हणता काहीतरी 2 महिन्यापूर्वी असं ऐकलं होतं की ओंकार सुद्धा मामाकडे जायला सतत जात होते. वसंत बिंदू येतात ना, ते पण मला पण माहिती. तर त्याला मामाची पोरगी देणार नाही. आणि वसंत बिंदूचा पोरगा हा. मग आता कसं आहे माहितीये बघा, आता जमाना कसा आहे की बापासारखा लेख आहे का? हे बरोबर आहे म्हटलं. काही ताई म्हणते तू बाप आहे तुझा तसा तू दिसत नाही, तसा तू वागत नाही, त्याच्यामुळे देणार नाही. कुठे आहे तो ओंक्या? काय इकडे मला मामाच नाही. जर मामा नसेल तर ह्याचं खरं नाही. उद्या ह्याला उद्या पोरगी कोण देते कोणाला माहिती. बरं असो, थोडक्यात जे पण काय थोडस मनोरंजन करता आलं, वेडं वाकडं केले, ते मनोरंजन करत असताना जर एखाद्या वेळेस एखादा शब्द चुकून असा काय असेल की असा काय गेला असेल की ते कोणाला आवडला नसेल तर त्याच्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. आणि जे पण थोडं वेडं वाकडं केलंय त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी समाधान मानूया आणि बघू यदा कदाचित जर पुढच्या वर्षी जर असलो तर. असं मी जाणार नाही म्हणा एवढ्यात वर आहेच मी, पण नसलोच आणि असलो तर काहीतरी तरी एक वेगळं आपण करूया. पुन्हा आपण तुम्ही आम्ही असं